तर दिस इज डे 3 इन मालवण। तर जसं काय आम्ही तुम्हाला सांगितलेलं कालचा आमचा प्लॅन एक ड्रॉप झालेला जो होता स्कुबा डायव्हिंगचा, तर आज आम्ही तो पूर्ण करणार आहे। आर यू एक्साइटेड कुकी? येस, फार एक्साइटेड आहे। आणि आताचा हा व्ह्यू खरंच आम्ही फुल टाइम व्ह्यूच करतो कारण का तो आहेच एवढा मेस्मरायझिंग। तर आता डॅडी रेडी आहे फुल कारमध्ये आणि आम्हाला पण जायचं आहे आणि मम्मीची वाट बघतोय, मम्मीला येऊ द्या आणि मग आम्हाला निघायचं आहे इथून। आय गेस 30 मिनिट्स या 1 आवरचाच समथिंग रस्ता आहे। चला चलते, लेट्स गो। पॉकेट लिस्ट बकेट लिस्टला पॉकेट लिस्ट माझी अशी काहीच बकेट लिस्ट, पण आमची इच्छा आहे की तू पण करावं आमच्या बरोबर। डॅडी जे बकेट लिस्ट आहे त्याच्याबरोबर मला सुद्धा घेऊन जात आहे। जेव्हा तू पॅराग्लायडिंग केलं तेव्हा तू एन्जॉय केलेलास ना, तर यावेळी पण। अरे यार काय सांगू तुम्हाला, अरे चपली तर गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत देवबाग बीचला। तर देवबाग बीचला हे सर्व ऍक्टिव्हिटीज होतात, बाकी साऱ्या बीचला पण होतात, पण देवबाग बीचला आम्ही आमचं सेटिंग तर आता आम्ही चाललोय। एक बोट असते तर समथिंग प्रॅक्टिस असते ते स्कुबा डायव्हिंग करायची आणि थोडीशी ती करणार। श्वास घ्यायचा असतो, मला तर भीती वाटते। मी तर काल रात्रीपासून प्रॅक्टिस केलंय, नाकाने श्वास न घेता तोंडाने घेता। तर आता आमचा हा आहे स्पॉट, इथे आम्हाला ते दादा आहेत त्यांना थांबायला सांगितलंय आणि काल पण आम्ही इथे आलेलो या स्पॉटला। तर आता आम्ही सकाळी आलो स्पॉटला आणि काल आम्ही दुपारी होतो इथे आणि खूप ऊन होतं, पण आता सध्या ऊन थोडं कमी आहे। आणि इकडची वाळूची एक बात आहे की ह्या वाळू थोडेसे व्हाईट टाईपचे, व्हाईट आहे कलरमध्ये बाकीच्या वाळूंपेक्षा। आणि मालवणचे बीचेस तर बाबा विचारू नका, एक नंबर आहे। आणि मम्मीचं आता फोटो सेशन परत सुरू झालंय, मम्मीला हर स्पॉटला फोटोज पाहिजेलच पाहिजे। तर आता आम्ही तर कॅमेरामॅन आहे, आम्हाला काम करावं। आमचे स्कुबाचे जे कोच आहेत ते आलेले आहेत आणि डॅडी त्यांच्याशी बोलून घेत आहेत थोडं। मे बी तिकडून आल्यानंतर थोडंसं चेंज होत असेल एन्व्हायरमेंटमध्ये तर थोडं तहान लागू शकते आपल्याला। आणि बघा फोन कवर कॅरी करून बसले हा, जसं तुझा तर व्हिडिओ येणारच नाही। काल आम्ही या स्पॉटला आलेलो होतो तेव्हा कुकीला काय खेळायचं होतं, फुटबॉल खेळायचं होतं, पण हे फुटबॉल खेळायची जागा नाहीये, व्हॉलीबॉल। माझी मज्जा करते इथे एक काकू भेटलेली तर तिने आयलाइनर लावलेलं आहे, आता पाण्यात गेलो हिचं आयलाइनर राहील तरी पण हे मेकअप, ये मेकअपची ये होएगा ना, ये अंदर को भी देखना दे मेरे। जाऊ दे मम्मी, तिकडे पाण्यामध्ये फिश लोक इथं आयलाइनर चाटायला येणार आहे, मी इथेच बसायचं ना एकटीने। हो मम्मी नाही करणार आहे, तू करू शकते। व्यवस्थित जावा, कोणत्याही फिशला हात लावू नका। मी तर पप्पी घेणार आहे। कुकी तू नको पप्पी घेऊ, तुम्ही येत नाही लांब घ्यायला भाई, कधी पण बॉम्ब स्पॉट माझं इथलं लक लक करत राहणार जोपर्यंत माझ्या। अरे मम्मी आमच्या बरोबरच आहे काय यार, मम्मी घाबरते, ही तर नाही येत पण आम्ही करतो तर आम्हाला पण नाही करून दे, पण ठीक आहे ती स्ट्रॉंग आहे ती आता
मला पोहायला येतं, डॅडीना येतं, फक्त हिला येत नाही. ही कच्चा लिंबू आहे. तुम्ही नाही, मी तर हिला फेकून टाकणार पाण्यात. प्लीज चिव मध्ये ठेव डॅडी आणि तुमच्या मध्ये. हा ग, एक एक हात पकडा. अरे काय तिकडे रिंगा रिंगा रुजीच खेळणार आहे. तिथे मध्ये हिला ठेवा. जो जिथे जाणार त्याची गाडी तिकडे. आणि वरतून ते आपल्याकडे फिंग्स असणार ना पायाला. छान छान फिशचे फोटो आणा. फोटोज हो, सेल्फीज काढणार आहे. सेल्फी ऑलमोस्ट रेडी आहे. डॅडी पण पाण्याची बॉटल्स घेऊन आलेत आणि आता आमचे कोच पण रेडी आहेत. तर चला बघूया. कसं वाटतंय कुकी? काय नाही, भीती पण नाही वाटत. बघूया आता एक्साइटेड? हा लय एक्साइटेड. काहीतरी नवीन ट्राय करतात. आमची सवारी निघालेली आहे. तिकडे जाऊन एका स्पॉट वरती आम्हाला थांबवणार आहे या अँकरने आणि तिकडे तेव्हा आम्ही खाली उडी मारणार आहे. आणि पाणी पण फार क्लीन दिसतंय. तर बघूया आतमध्ये. सो गाईज, तर आता आमचं स्कूबा डायव्हिंग वगैरे झालं आणि आम्ही आता बोटीने आलो आहोत. आणि माती इतकी गरम आहे, माझे पाय बघा लाल लाल झाले. माझे पण यार, मी तर तिकडे. आणि डॅडींना थोडस सिकनेस झाला. मला पण झाला, पण
C6 झाला. C6 मोशन सिकनेस. मोशन सिकनेस. इथे आम्ही लिंबू पाणी आणि कोकम सरबत मागवलं आणि इथे आम्ही एन्जॉय. 2 ब्रेव गर्ल्स आणि 1 ब्रेव नवरा. सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत स्कुबा डायव्हिंग करून आणि हा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. म्हणजे पाण्याखालचे जग आहे ते जग आज आम्ही एक्सप्लोअर केलं. खरंच समुद्र एवढा मोठा आहे, एवढं वाईड आहे, एवढं ह्यूज आहे, पण आपल्याला वाटतं ते छोटं, पण आतमध्ये एवढं सुंदर आहे. आणि जेव्हा मी स्कुबा डायव्हिंग करायला गेलेले तेव्हा मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की मी हे एक शेल आणला, एक वनस्पतीच्या झाडाचा एक शेल, म्हणजे काय बोलतात ह्याला, शिंपळी बोलतात एका प्रकाराची, आणि ती शिंपळी मी तोडून आणली आहे आणि मला खूप आनंद होत आहे कारण का हे माझ्यासाठी एक लाईफटाईम म्हणजे वन्स इन द लाईफटाईम एक्सपिरियन्स होता आणि तो खूप छान होता. आणि मी आता मम्मी डॅडींना तेच बोलते की आम्हाला दरवर्षीतून एकदा तरी हे करायला भेटलं तर खूप छान वाटेल. आणि एवढा सुंदर एक्सपिरियन्स होता. जेव्हा तुम्ही पण कराल तेव्हा डेअरिंग लागते, तुम्हाला जाताना भीती वाटेल, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये घ्याल इट वॉज एव्हरीथिंग वर्थ इट. खरंच आधी जाताना एवढी भीती वाटत होता की जमेल नाही जमेल, पण जेव्हा गेलो आम्ही आणि तेव्हा जेव्हा ते बघितलं एवढे मोठे मोठे मासे ते असे समोरून जात होते तेव्हा खूप छान वाटलं. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर आता थोडं आम्ही थांबलोय आणि ह्याच्या पुढे आम्हाला पॅराग्लायडिंग करायची आहे, पण सध्या आमची अवस्था चांगली नाही कारण का खूप वेळपासून बोटमध्ये होतो तर मोशन सिक, आणि आता थोडा आराम करतोय, लिंबू पाणी पितोय. चला बघूया. आमची सुपर फास्ट बोट आहे आणि पॅरासिलिंग मी मम्मी आणि डॅडी आता चौघे करणार आहे. तर लेट्स गो. आमचं हे पण करून झालेलं आहे अँड इट वॉज व्हेरी नाईस. आम्ही खूप एन्जॉय केली आणि मम्मीने पण एन्जॉय केलं, मम्मीने पण डेअरिंग केली आरामात. गाईज आता आम्ही पोचलो आहोत सिंधुदुर्ग फोर्टला. तर आम्ही अजून तिकडे गेलेलो नाही. हा आहे सिंधुदुर्गचा फोर्ट जो शिवाजी महाराजांनी बांधलेला गेलेला होता शिवाजी महाराजांच्या काळाच्या समयला. आणि इथे जर तुम्हाला जायचं असेल तर अशा फेरीज आहेत आणि तुम्ही जाऊन येऊ शकतात. तर आम्ही पण ड्रॉप करतोय कारण का आम्हाला लेट झालाय घरी जायला. तर आम्ही जात होतो तर इथे आम्हाला शिवज्योत दिसली आहे जी या लोकांची आहे आणि ती लोक इथे डान्स करत होते. आणि शिवजयंती महोत्सव सोहळा इकडे या गावात चालतो. ही जे मावळे आहेत ते सर्वजण लोणावळ्यापर्यंत जाणार आहे आणि ह्यांचा असा महोत्सव असतो शिवजयंतीच्या निमित्ताने. आणि आता आपली गाडी आलेली आहे तर आपल्याला जावं लागेल.
आम्ही जास्त भिजलो नाही ना, तर तसंही आपण भिजलेलेच कपडे आहेत, तर इकडे पण भिजले. चला. सो आता आम्ही आल्यापासून ज्या बीचवरती आहोत त्या तिथे एकदा पण भिजलो नाही आहे. तर ह्या बीचवरती आता आम्ही थोडं भिजायला आलो आहे, कारण का एवढ्या टाईमपासून तिथे असून आम्ही हा चिवला बीचची एन्जॉयमेंट घेतलीच नाही. आणि येस, या बीचचं नाव आहे चिवला बीच. तो कुकी आणि मम्मी ऑलरेडी गेलेले आहेत आणि ते आता मला बोलावत आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे गायज. इथे आमचा डे 3 एंड होतोय आणि अशा प्रकाराने आम्ही आमची बकेट लिस्टमधल्या 2 गोष्टी पूर्ण केल्यात आणि खूप एन्जॉय केलाय. वी होप यू लव्ह दिस व्लॉग अँड पॅक अप.